बाय द वे, कोणत्या नावाने सोहाशी लग्न करणार आहेस? विक्रम राजे शिर्के की तेजस सहस्रबुद्धे? तू बस नाव बदलत, येड कुठलं. आत्या म्हणती लग्न लग्न सतराच्या चाट विघ्न. हे कमीत कमी आत्याने तर बोलू नये. तिचं लय मोठं लग्न टिकलंय. हे जे सहस्रबुद्धे विक्रमराजे शिर्के, लवकरच कळल तुला बायको. कळल कळल. सबका बदला लेगा रे तेरा विक्रम. बायको लय मोठी दंगल चालणार रे आपल्या दोघांची. हा पगे पुढे. याचा इगो चांगलाच दुखावलाय. हा पुन्हा चूक करणार आणि आता पुन्हा एकदा मला जे हवं तेच घडणार. मीनाक्षी, एडी आहेस का तू? ये इकडे बस, खाली बस. मी तुला किती वेळा सांगितलंय मीनाक्षी, या दिवसात तुला हलगर्जीपणा करून नाही चालणार आहे. स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे, कळलं का? अभ्यास तुम्ही होतात म्हणून, नाहीतर काही नको बोलूस. मी तुझ्यासोबत असाच असणार आहे, आजही आणि उद्याही. तुला पाणी वगैरे देऊ? ठीक आहे, चल मग आज जाऊन बसूया. ये सावकाश. आईला कुठं राहिलं भाई, टाइम तर झाला. आले आले. हो भाई, अहो काय झालं? कुणी हात उठवला तुमच्यावर? तुम्ही फक्त ऍड्रेस सगळ्या पोरांना घेऊन जातो आणि त्यांची बरोबर. हे सोड, तुला काम सांगितलं होतं, त्याचं काय आलंय? अरे सोंगे, अहो भाई गडबड झाली ना. तुम्ही आई बाप तयार करून ठेवायला सांगितलं होतं ना, पण तो बाप 8 दिवसापूर्वीच गचकलाय. काय? हो ना भाई, तुम्ही काय सांगितलं होतं की तुम्ही फोन करणार, तू फोन करू नकोस म्हणून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता आला नाही ना भाई. मला कुठल्या बी परिस्थितीत दोघं बी पाहिजेत, समजलं काय? कुठल्या बी परिस्थितीत. अहो भाई, तो बाप नाही आणू शकणार. मी तुमच्यासाठी दुसरा बाप आणू का? अरे ती काय टीव्ही सिरियल आहे काय सोंगे? या आर्टिस्टनी नखरे केले की करा रिप्लेस.
तोच बाप हवाय आपल्याला, ज्याला बाप म्हणून दाखवलाय तिकडं त्या परांजपांकडं. पण भाई माणूस मेल्यावर त्याला परत कसं आणणार ना भाई? 19-20 चालणार असेल तर त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोण असेल त्याला उचलून आणू का? हा तूच माझा बाप म्हणून काय येत नाही. काय हो भाई? इथं आधीच डोकं पिसळलेलं आहे, अजून डोक्याची आई. हा? फक्त आई जिवंत राहिली का? हो ना भाई. थोबाड बन ठेव, नाही तर टाकन तुझीच विकेट. भाई भाई हा बघा, एक चांगला व्हिडिओ आलाय. बायकांनी एका पुरुषाला चपलानी बेदम तुडवले. भाई हे तर तुम्ही आहात. अहो काय झालं? मोबाईल ठेव, खिचत चाल, नाही टाकल फोडून. ठेव. अहो नको नको हो. हप्त्यावरचा आहे माझा मोबाईल. पण भाई अहो हा काय मॅटर आहे? हा समजा बायकोचाच मॅटर आहे. पण भाई हे सगळं तुम्ही सण का करताय? बायकोनं चॅलेंज दिले रे. एकदा चॅलेंज पूर्ण झालं की पुढच्या पुढे बघू. गुरुची द्या गुरुवर पलटवार करायला लागली ती. चॅलेंज पूर्ण झाले की होलसेल मध्ये मर्डर टाकतो सगळ्यांचे. असा डाव टाकतो. धोबी पचाड माहिती ना? भाई ते आई बाबाचं म्हणलं होतं त्याचं काय करू? कुठल्याच आई बापाची गरज नाही. हा बघू. आता फक्त एकच डाव. विक्रमराजे शिर्के एकच नाव. विषय एंड. अभि, चहा कॉफी हवी आहे? नाही नको. मी बघतो. अरे तेजस, ये ये. अरे काय रे, हे काय झालंय तुला? आणि असं लंगडत का चालतोयस? अरे चालत असताना पाय घसरला आणि पडलो. तू ये बरं, बस इथे. सावकाश बस. आणि असा कसा पाय घसरला? चालताना नीट लक्ष नाही दिलं की पाय घसरणारच ना. अहो 3-4 वेळा घरात पण असा पाय घसरला यांचा. आणि मी यांना सांगितलं होतं की नीट लक्ष देऊन चाला, पण ऐकतच नाहीयेत. हे काय तेजस, तुझं म्हणजे असं लहान मुलांसारखं वागणं झालंय? तुम्हीच समजावून सांगा आता यांना. पुन्हा असा तोल गेला आणि तोंडावर पडले तर केवढ्याला पडेल ते? बरं डॉक्टरकडे जाऊन आलायस का? नाही, एवढं काही लागलेलं नाहीये, त्यामुळे गरज नाही वाटली. तू जरा स्वतःची काळजी घे, कळलं? शुअर. हा म्हणजे एकदा का लग्न झालं की आमची सोहा काळजी घेईलच तुमची. पण तोपर्यंत तरी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. हा, लग्नावरनं एक गोष्ट आठवली. तुम्ही तुमच्या आईवडिलांना कॉल करता का प्लीज? आत्याबाईंना बोलायचंय त्यांच्याशी.
अरे हो, बरं झालं आठवण केलीस. म्हणजे भेटणं होण्याआधी बोलणं गरजेचं आहे ना. तू कधी कॉल करणार आहेस त्यांना? हा, दुपारनंतर. म्हणजे दुपारनंतर ते अवेलेबल असतील, सो बोलून घेतो. हे बघ, तेव्हा मी जर घरात असेन तर मला हाक मार, मीही बोलीन त्यांच्याशी. नक्की. आणि स्वतःची काळजी घे जरा. मी येतो. सावकाश. पायऱ्या चढता येतील ना? का येऊ मी सोडायला? डोंट वरी, आय विल मॅनेज. ठीक आहे, सावकाश. मीनाक्षी, माझा मोबाईल कुठे पाहिलास का ग? बेडरूम मध्ये चार्जिंगला लावलाय. अच्छा, तू थांब, मी घेतो. अहो, वटपौर्णिमेला आलेल्या बायकांची यांनी छेड काढली ना, म्हणून त्यांनी यांना बेदम मार दिलाय. मी खरं तेच सांगतेय आत्याबाई. अहो, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं तर मीही विश्वास ठेवला नसता. तेजसनी चक्क त्या बाईंचा हात धरला होता. आणि हे काय कमी होतं का म्हणून त्यांनी त्या बाईंवर हात उगारला. आत्याबाई, काय ग, काही हवंय का? नाही, म्हणजे मला जे म्हणायचं ते तुम्हाला पटेल की नाही मला माहीत नाही, पण आपण लवकरात लवकर तेजसच्या आई वडिलांशी बोलायला हवं. आता यात न पटण्यासारखं काय आहे? तू योग्य तेच बोलतेस. मी पण आता त्याचाच विचार करत होते. मी आत्ताच त्यांच्याशी बोलून आलीये. मग काय म्हणाला तू? ते म्हणाले की दुपारनंतर कॉल करतो. बर. आत्याई, हो नाही म्हणजे तुम्ही रागवू नका, पण या आधी पण त्यांनी फोन करतो असं म्हणून फोन केलेला नाहीये. पण मग आता मी काय करू म्हणतेस? तुम्ही रागवू नका प्लीज, कारण आपल्या सोहाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःहून त्यांच्या मागे लागायला हवं. काय ना, तुमचा शब्द ते टाळणार नाही. ठीक आहे, दुपारनंतर फोन करतो म्हटलाय ना, मी त्याच्या आधीच त्याच्या मागे लागते. सावध होतो बायको आपण, सावध. म्हणून तू हे काय समजा जे घडलंय ना ते करू शकली. आपल्याला वाटलं होतं फक्त तोंडाची टकळी चालवणार आहे तू, यम केला.
हरकत नाही. तू आता फक्त डाव टाक, नाही प्रतिडाव टाकला तर आपलं बी नाव विक्रमराजे शिर्के नाही. स्वतःच्या आई बापाचा पत्ता नाही आणि हिला माझ्या आई बाप पाहिजे तर बर. चला विक्रमराव, ऍक्टिंगला सुरुवात करा. आलो आलो. तेजस, काय रे, काय झालं? नाही काही नाही. अरे मग डोळे का पाणावलेत? अरे हे सगळं काय आहे? अरे काय प्रकार आहे हा? तू बॅग का भरतोयस? काय झालं? तेजस, तेजस मला सांग तरी काय झालं नक्की? आत्याई, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ ठरलेली असते. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजे. आणि आता माझी वेळ आली आहे इथून निघून जायची. तेजस, तेजस अरे मला सांग. तेजस मला सांग ना काय झालं नक्की? आत्याई प्लीज मला अडवू नका. अरे पण काही बोलशील की नाही? तेजस, तेजस अरे ऐक ना. अरे अरे काय करतोयस तू? थांब म्हणतेय ना. तेजस थांब म्हणते ना तुला मी. आत्याई प्लीज मला अडवू नका. अरे तेजस काय चाललंय? कुठे चाललायस तू? काय रे, तू असं बॅग घेऊन कुठे निघालायस? माहित नाही. माहित नाही म्हणजे? तेजस अरे नक्की काय झाले ते सांगणार आहेस का आम्हाला तू? प्लीज मला ना आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा इथून जाणं महत्वाचं वाटतंय. प्लीज मला कोणी अडवू नका. तेजस थांब, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. स्वाहा, यावेळी मी तुला रिक्वेस्ट करतो, शपथ वगैरे देऊन प्लीज मला अडवू नको. मला जाऊ दे. अरे पण काय झालं ते तरी सांगशील की नाही? तुला कोणी काही बोललंय का? कोणी दुखावलं का तुला? तेजस, अरे तू आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार कसं आहे काय झालंय? मला माहितीये की इथं राहायला आल्यापासून सगळ्यांना त्रास होतोय. मला माहितीये माझं वागणं थोडं बदललेलं आहे. त्यामुळे काही जणांना इथं असं वाटतंय की मी वेडा झालोय. माझं कारण वेगळं आहे. मी जायचं ठरवलंय त्यामुळे आता बोलण्यात काही अर्थ नाही. नाही तेजस, तू जोपर्यंत काय घडलं आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. कळलं? हे बघ तेजस, जे काही घडलंय ते शांतपणे आम्हाला सांग. ऍक्च्युली माझं मॉम डॅड बरोबर खूप मोठं भांडण झालंय. दे वॉन्ट मी टू कम बॅक. माझ्याजवळचे जे काही पैसे होते ते मी तुम्हाला दिलेत हे त्यांना कळलंय. तो या गोष्टीचा खूप मोठा इश्यू बनवला त्यांनी. माझ्यावरही चिडलेत आणि तुमच्याबद्दल जो काही गैरसमज झाला त्यामुळे तुमच्यावरही रागावलेत. तेजस तू प्लीज शांत हो. तेजस, तेजस खरंच शांत हो. नाही म्हणजे आमचंच चुकलं. आम्हाला माफ कर.
आमचे गैरसमज झाले होते. आम्ही म्हणतोय तेच खरं असं म्हणत असल्यामुळे तुझ्या वेदना आम्हाला समजल्याच नाहीत. हे बघ तेजस, तू कुठेही जायचं नाहीयेस आणि स्वतःला एकटं पण समजायचं नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर. नाही, नको. माझ्यामुळे कोणालाही त्रास झालेला मला नकोय आता ते. तेजस, हे बघ, घरातलं कुणीही असा विचार करत नाहीये, त्यामुळे तू नको ते विचार करून असा निर्णय नाही घेऊ शकत. तेजस, या घरातून तू बाहेर जाणार नाहीस हे आमचं ठरलंय आणि या निर्णयामध्ये कुठलाही बदल होणार नाही आता. बघ, तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये चल, थोडा आराम कर. काय करायचं नंतर बोलूया आपण. हं? चल चल म्हणतोय ना. सावकाश.